राज्यामध्ये सध्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहे आणि कालच या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल झाले होते। आज छाननीचा दिवस होता। मात्र आज बुलढाणा जिल्ह्यामध्ये अशी घटना घडलेली आहे की मलकापूरची नगर परिषद यामध्ये 14 क्रमांक जो आहे प्रभाग क्रमांक या मधून अशनभाई वानखडे या ठिकाणी अनपोज या ठिकाणी म्हणजे निवडून आलेले आहे। आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार। विशेष म्हणजे या ठिकाणी ती अपक्ष उमेदवार या ठिकाणी रिंगणात होते। त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी एकही अर्ज नव्हता, एक अर्ज होता मात्र त्याला कुठल्याही या ठिकाणी राष्ट्रीय पक्षाचं हे नव्हता, फॉर्म नव्हता, एबी फॉर्म नव्हता, त्यामुळे तो सुद्धा या ठिकाणी रिजेक्ट झालेला आहे आणि या ठिकाणी ते निवडून आलेले आहे। काय सांगाल मला, नेमकं काय भावना आहे? माणसाने जर विकास कार्यामध्ये आघाडी घेतली तर बाकीच्या लोकांमधून त्याला जनसमर्थन मिळते। माझ्या नॉमिनेशन फॉर्मसाठी जेव्हा मी मिरवणूक काढली, नामनिर्देशन पत्र भरायला गेलो, तेव्हा माझ्या प्रभागातला प्रत्येक माणूस आणि महिला ही माझ्यासोबत त्या रॅलीमध्ये सामील झाली। ती प्रचंड रॅली पाहूनच कुठल्याही राजकीय पक्षाने माझ्या विरोधामध्ये उमेदवार दिला नाही। मी एक अपक्ष उमेदवार होतो आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, भारतीय जनता पक्ष किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अन्य कोणत्याही राजकीय पक्षाने माझ्या विरुद्ध कॅन्डिडेट देण्याचं धाडस केलं नाही आणि उमेदवारही कोणी माझ्या विरोधात माझं कार्यकर्तृत्व पाहून उभा राहिला नाही। मी माझ्या मागच्या कालखंडामध्ये एका टर्ममध्ये प्रशस्त व्यायामशाळा, एक सुंदरसं बुद्धविहार या ठिकाणी मी प्रशस्त अशा प्रकारचे सुलभ शौचालय, स्नानगृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, सुंदर असे आणि प्रशस्त रस्ते बांधलेत आणि ह्या विकास कामाला मलकापूर शहरामध्ये कोणत्याही प्रभागात नगरसेवकाने केली नसतील इतकी कामं माझ्या प्रभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। आणि हे सगळं कार्य पाहूनच कुणाचीही माझ्या विरोधात उभं राहण्याची हिंमत झाली नाही आणि कुठल्याही राजकीय पक्षाने माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही। हेच खरं माझं अविरोध निवडून येण्याचं कारण आहे। मी एक अपक्ष कॅन्डिडेट असताना अशा प्रकारची परिस्थिती निर्माण व्हावी हे आपण केलेल्या कार्यकर्तृत्वाची पावती आहे असं मी मानतो। एकाही राष्ट्रीय पक्षाने या ठिकाणी उमेदवार दिला नाही, काय नाही, माझं काम पाहून किंवा माझं जनसमर्थन पाहून आपल्या पक्षाची नाचक्की होऊ नये किंवा आपलं डिपॉझिट अनामत रक्कम जप्त होऊ नये आणि कुठलाही उमेदवार देखील पुढे यायला तयार नाही, पण धरून बांधून उमेदवार केल्यापेक्षा त्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी देखील मोठं मन ठेवून माझ्या विरोधामध्ये उमेदवार देण्याचे टाळले। एक अर्ज आपल्या विरोधात होता, एक अर्ज माझ्या विरोधात होता। त्याने शिंदे सेनेचं नॉमिनेशन भरलं होतं, परंतु त्याला तो एबी फॉर्मही नव्हता, त्याची कागदपत्र देखील अपूर्ण होती आणि कुठल्याच प्रकारची परिपूर्णता नसल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तो रद्दबातल ठरवला। आता पुढचं काय आहे तुमचं? आता माझ्यासमोर माझ्या प्रभागाचा विकास करणे आणि माझ्या शहराला एक विकासाचं स्ट्रक्चर, ज्याला ढाचा म्हणतो आपण, तो निर्माण व्हावा, या शहराला विकासाचा चेहरामोहरा प्राप्त व्हावा, याच्यासाठी जे सत्तेत बसतील त्यांच्यावर अंकुश ठेवणे, विरोधाची चांगली धार धरणे आणि विकास कार्य घडवून आणण्यासाठी सहकार्य करणे। नक्कीच या ठिकाणी पाहिलं की काल या ठिकाणी अर्ज या ठिकाणी दाखल झाले होते, आज पडताळणी झाली आणि आजच या ठिकाणी विजयाची माळ या ठिकाणी अशनभाई वानखडे यांच्या गळ्यामध्ये पडले। विकासाच्या कामावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्यांना या ठिकाणी जनतेने म्हणजे साथ दिलेली आणि एकाही राष्ट्रीय पक्षी या ठिकाणी त्यांच्या विरोधात उमेदवार देण्याची धाडस सुद्धा केला नाही। शिवाजी मामनकर, प्राईम टाईम महाराष्ट्र, बुलढाणा।